संजय दुधे साहेब, पिवसे साहेब आणि ज्यांनी मला प्रामुख्याने बोलावलं आमचे गुरुप्रसाद पाखोडे सर, या सभागृहामध्ये विद्यापीठाशी संबंधित सर्व मान्यवर, प्राध्यापक, डीन, सर्व सन्माननीय कर्मचारी वृंद, विशेषतः गुरुदैव सेवा मंडळाचे उपस्थित असलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी, सेवक वर्ग, भावांनो आणि बहिणींनो, आज मला या ठिकाणी संधी दिली. मी महाराष्ट्रातल्या टोकावरच्या जिल्ह्यातला, गडचिरोली जिल्ह्यातला एक माणूस आहे आणि या टोकावरच्या आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या, आदिवासी जिल्ह्यातल्या माणसांना तुम्ही इथे बोलावलं आणि सन्मान केला. खरोखर मी तुम्हाला धन्यवाद देतो, तुमचा आभार मानतो. आम्ही त्या जिल्ह्यात राहतो, तिकडे ऊनही भरपूर आहे, जंगलही भरपूर आहे, वाघही भरपूर आहे, अनेक समस्या आहेत. झाडाखाली कुठंतरी आम्ही उभे राहून सांगत असतो, लोकांना बोलत असतो. आज एवढ्या AC हॉलमध्ये पहिल्यांदाच बोलायची संधी मिळाली. याबद्दल विशेषतः आपल्या अध्यासनाचा आणि विद्यापीठाशी संबंधित सर्व मान्यवरांना धन्यवाद देतो. आज वंदनीय महाराजांची जयंती आहे. महाराजांनी सांगितलं का एक दिवसीय जयंती नसो, ती ग्रामजयंती असावी. आणि ग्रामजयंती म्हणजे काय करणार? व्यक्ती महात्म्य वाढवणार का? तर तुम्ही ज्या गावामध्ये राहता त्या गावामध्ये काय अडचणी आहे, काय समस्या आहे, त्याकडे तुम्ही लक्ष द्या आणि त्या पूर्ण समस्या दूर करण्यासाठी सामूहिकपणे प्रयत्न करा. आणि म्हणून जयंती ही केवळ उत्सव नको, तर ग्रामजयंतीच्या निमित्ताने कृती कार्यक्रम झाले पाहिजे. हे महाराजांनी आपल्या 51व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्याकडे जे सेवक वर्ग आले होते भंडारा जिल्ह्यातले, त्यावेळेस त्यांनी सुचवलं होतं. आणि मला असं वैयक्तिक जयंती करणं किंवा जन्मदिन साजरा करणं हे मला आवडत नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ग्रामजयंतीचा मंत्र घ्यावा नवा, देशात समता नांदवा. हा जो विचार त्यांनी सांगितला की समता म्हणजे काय? जातीवरचे समतावाद स्वीकारायचा का? धर्मातला भेद लक्षात घ्यायचा का? इतकंच नव्हे तर गावामध्ये श्रीमंत लोक असतात, गरीब लोकांना स्थान देत नाही, मजूर लोकांना स्थान देत नाही, मोठे लोक, शिक्षित लोक अशिक्षित लोकांना स्थान देत नाही, अशी सुद्धा अनेक भेद आहेत समाजामध्ये. याकडे लक्ष वेधलं गेलं आहे की देशामधल्या सर्व जे गावं आहेत, आता सांगितल्याप्रमाणे सर्व गावं, त्याच्यातून आपला राष्ट्र उभं झालेला आहे, आपला देश तयार झालेला आहे. आणि म्हणून प्रत्येक गावागावामध्ये अशा प्रकारची व्यवस्था झाली पाहिजे, तसे कार्यक्रम झाले पाहिजे, तसे उपक्रम झाले पाहिजे. याकरिता ग्रामजयंतीचा कार्यक्रम झाला पाहिजे. विशेषतः चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये मी जे स्वतः काम करतो, तिथे आम्ही काय केलं ग्रामजयंतीच्या निमित्ताने, ते 30 दिवसाचं आम्ही नियोजन केलं. आणि इथे विहार आहेत, गिरजाघरं आहेत, बुद्ध विहार आहेत, त्या ठिकाणी जाऊन तिथे प्रार्थना घेतल्या. गडचिरोलीच्या सम्यक बुद्ध विहारामध्ये आम्ही कार्यक्रम घेतले. अनेक लोक आले, त्यांनी कौतुक केलं या गावाचं. चौकात सामुदायिक प्रार्थना घेतल्या. गुरुदैव सेवा मंडळाच्या प्रार्थनेमध्ये सर्व लोक येत नाही, काही लोक दुरून पाहतात, काही वाटते बाबा हे फक्त भगतपूर्वीच्याच लोकांचंच मंडळ असेल, काही लोक नुसते निरीक्षण करतात. पण जेव्हा आपण चौकामध्ये प्रार्थना घेतो तेव्हा सगळे लोक ऐकतात, काय ही प्रार्थना वंदनीय महाराजांनी काय लिहिलंय, समाजाविषयी काय लिहिलंय, गावाविषयी काय लिहिलंय, ते ऐकतात. ते शब्दाचा संस्कार मनावरती होतो आणि निश्चितपणे त्यात बदल होते, भूमिकेत बदल होते. आणि म्हणून ते काम आम्हाला या निमित्ताने करता आलं. आणि ग्रामजयंतीचा उत्सव चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही घेतलेला आहे. हे मला सांगायला अतिशय आनंद वाटतो. महाराज सांगून जातात, जाणावी ग्राम यांची मंदिरं, जाणावी ग्राम यांची मंदिरं, ग्रामातील जन सर्वेक्षण, सेवा हिची पूजा समग्र हाची विचार नेमे जावा. या देशामध्ये प्रामुख्याने 2 व्यक्तीने, 2 महापुरुषांनी तुमचा आमचा म्हणजे गावात राहणाऱ्या लोकांचा विचार केला, फाटक्या लोकांचा विचार केला. ते म्हणजे मोहनदास करमचंद गांधी आणि दुसरे तुकड्यादास माणिक बंडोजी इंगळे, आपले वंदनीय महाराज. या 2 महापुरुषांनी प्रामुख्याने चलो गाव की ओर हा विचार प्रामुख्याने मांडला आणि याकडे सर्वांचं लक्ष वेधलं. अशाच एका गावामध्ये महाराजांचा जन्म झाला. ते गाव यावली, सर्वांना माहीत आहे, पण मी परत या निमित्ताने सांगतो. त्यांची ग्रामजयंती असल्या कारणाने त्यांचं 30 एप्रिल 1909 या दिवशी त्यांचा जन्म झाला. जन्मनाव माणिक होतं आणि त्यांनी नाव ठेवलं
ते गुलाबराव महाराज आणि आकुटचे हरिभाऊ त्यावेळी उपस्थित होते. पुढे वंदनी महाराज चिमूर भागामध्ये 1922 मध्ये चिमूरच्या भागामध्ये, त्यापूर्वी रामटेकच्या भागामध्ये कृष्णराव भुतेंसोबत पुढे आले आणि नंतर ताडोबाच्या जंगलामध्ये, रामदेवीच्या जंगलामध्ये त्यांनी तपश्चर्या केली. त्या भागातल्या लोकांचं निरीक्षण केलं, ग्रामनिरीक्षण केलं, लोकांच्या ते व्यवस्थेचं निरीक्षण केलं, समाज व्यवस्थेचं निरीक्षण केलं आणि त्या निमित्ताने त्यांनी त्या अभ्यास केला. आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहत असताना महाराजांनी प्रथमतच आपण लक्षात घेतलं असलं की त्यांचा जो बालपणीचा जो काळ आहे, हा बालपणीचा काळ हा संघर्षाचा काळ आहे. घरी प्रचंड गरिबी होती. अनेकदा त्यांना आर्थिक अडचणीमुळे आपल्या आईसोबत, मंजुळा मातेसोबत त्यांना वरखेडला यावं लागलं. अनेक अडचणी होत्या आणि अशा संघर्षाचा काळ त्यांनी अनुभवला. पुढे त्यांची आध्यात्मिक बैठक तयार झाली. त्या काळात त्यांनी अनेक धार्मिक ग्रंथ होते, त्या काळातल्या ज्या लोकांनी लिहिलेले ग्रंथांचं वाचन केलं आणि त्यांनी हा विचार केला की आध्यात्मिक अभ्यास करत असताना, बैठक त्यांची होत असताना, मी कोण आहे बा, माझं उद्दिष्ट काय आहे, मी कशा करता आलो आहे, आत्मा काय आहे, म्हणजे माझं ध्येय काय, हे त्यांनी लक्षात घेतलं. आणि पुढे पुढे सर्वांभूतीच परमेश्वर हा विचार मांडत त्यांनी मानवता धर्म हा सर्वांचा असला पाहिजे हा विचार त्यांनी पुढे सांगत त्यांनी सामाजिक भेदाभेदीसाठी त्यांनी काम केलं. समाजातले कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही, सर्व आपण समान आहोत. आणि म्हणून सालबर्डीचा यत्न त्यांनी त्यावर केला. 3 दिवसामध्ये 10 लाख लोकांना जेवण देण्याचं काम त्या निमित्ताने केलं. सर्वांना एकाच पंक्तीमध्ये बसवलं. असं एक त्या ठिकाणी उच्च नीच हा भेद दूर करण्यासाठी अशा प्रकारे सामाजिक काम त्यांनी त्या काळात सुरू केलं. 1942चा राष्ट्रीय क्रांतीचा जो लढा आहे सर्वांना माहीत आहे. आणि त्याच्यातून भजनाच्या माध्यमातून त्या काळात जी पारंपरिक साधनं होती त्या साधनाच्या माध्यमातून लोकांना जागवण्याचा प्रयत्न केला. गावात राहणाऱ्या गरीब लोकांना, कष्टकरी लोकांना इंग्रज सत्तेविरुद्ध उभं करण्याचं काम महाराजांनी केलं. चिमूर, आष्टी, यावली, बेनोडा हे जे ते क्रांतीचे ठिकाणं होते त्याला कारण म्हणजे महाराजांची भजनं होती. आणि मग पुढे पुढे जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर त्यांनी बहुजन हिताय बहुजन सुखाय हा विचार प्रामुख्याने मांडला. आणि आपलं गाव स्वावलंबी झालं पाहिजे, आपलं खेळ चांगलं झालं पाहिजे याकरता सर्वांचं लक्ष वेधलं गेलं, त्यांनी वेधलं. अशा प्रकारे वंदनी महाराजांनी पुढे पुढे आपल्या कामांमध्ये सुद्धा ज्या ज्या वेळेस गरज पडली त्या वेळेस त्याच्यात सुधारणा करत, त्याच्यात बदल करत त्यांनी आपल्या गावाकडे लक्ष वेधलं गेलं. आणि जनसामान्य हाताशी धरून सामाजिक क्रांतीची फार मोठी कामं त्यांनी त्या काळात केलेली आहे. आपल्या लक्षात येईल की स्वातंत्र्यानंतर महाराजांनी दारूबंदी, साक्षरता अभियान, अस्पृश्यता निर्मूलन, राष्ट्रीय एकात्मता, खादी, श्रमदान, आदर्श गाव, सामूहिक विवाह सोहळे, भूदान आंदोलन यासारखे अनेक कामं प्रभावीपणे केलेली आहेत. मी ज्या जिल्ह्यात राहतो त्या जिल्ह्यामध्ये 1958 साली आदिवासींसाठी पहिली आदिवासी आश्रमशाळा, भारतातली ती पहिली आदिवासी आश्रमशाळा असेल. आपण ती कधी एखाद्या वेळी पाहून या. अहिरी जवळ आहे ती आदिवासी आश्रमशाळा. तिथे आता हत्तीचा कॅम्प आहे. त्या हत्ती कॅम्पवर असलेली आदिवासी आश्रमशाळा कमलापूरची ती महाराजांनी त्यावेळेस 1958 मध्ये स्थापन केलेली आहे. फार मोठं डोंगर आहे, जंगल आहे, घनदाट जंगल आहे, नदी आहे. अशा ठिकाणी ती आदिवासी आश्रमशाळा त्यांनी काढली. आणि गरीब बिचारी आदिवासी जाती झाड पाल्याची नेसोनी राहते, कित्येकांची वस्ती असते झाडाखाली. जे चित्रण आदिवासी चित्रण मांडलेलं आहे असं कुठल्याही संत ग्रंथात तुम्हाला दिसणार नाही. त्याचं चित्रण आता रामगीतेमध्ये दिसतंय. गरीब बिचारी आदिवासी जाती झाड पाल्याची नेसोनी राहते, कित्येकांची वस्ती असते झाडाखाली. या पद्धतीचं मांडणे. अरे आजवरी केली यांची उपेक्षा, आता तरी वाढवा नाही यांच्यापेक्षा. त्यांना औषध पाणी शिक्षण पुरवावे, उत्सव सद्गोजनी बोलवावे कार्यकर्त्यांनी. या पद्धतीने महाराजांनी आवाहन केलं. आणि तशा प्रकारचा कृती कार्यक्रम म्हणजे इथे शाळा तयार केली, सुरू केली. आणि आजही त्या ठिकाणी ती शाळा सुरू आहे. 1932 ते 1968 या दरम्यान वंदनी महाराजांनी जी साहित्य निर्मिती केलेली आहे, ग्रंथ निर्मिती केली आहे, ती पद्यरचनी संख्या आहे 15,577. त्याच्यामध्ये अभंग आहे, ओव्या आहे, बरखा आहे, सद्विचार प्रवाह आहे, मराठी श्लोक आहे, मंगलाष्टक आहे, पोवाडे आहे, प्रार्थनाष्टक आहे. हे सगळं साहित्य. त्यासोबत पद्य वाङ्मयासोबत गद्य वाङ्मय सुद्धा आहे. त्याच्यामध्ये त्यांचे लेख आहेत, हिंदी मराठीतले 1200 लेख आहेत. आणि हे सगळं साहित्य लिहिल्यानंतर महाराजांनी 20 ऑगस्ट 1968 त्यांनी अखिल जनतेला एक संदेश दिला की आपल्या लोकांचं कर्तव्य आता हे असू द्या की हे जे वाङ्मय आहे या वाङ्मयाला करोडोमुखी आणि कानी करू द्या. आणि हे जे साहित्य आहे हे समाजाला घडवणारं, समाजोन्नती करणारं,
राष्ट्र घडवणारं साहित्य आहे आणि जीवनस्पर्शी साहित्य आहे. आणि याच्यातला हा महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे ग्रामगीता हा ग्रंथ, ज्या ग्रंथाचा त्याला जी प्रेरणा झाली ती 22 जुलै 1953ला लेखनाची सुरुवात झाली. 17 ऑक्टोबर 1953 ध्यानयोग मंदिरात त्यांनी लेखनाला सुरुवात केली. 28 मे 1954ला ग्रामगीतेचं लेखन पूर्ण झालं. ग्रामगीतेमध्ये एकूण 41 अध्याय आहे, चॅप्टर्स आहे, 41 चॅप्टर्स अध्याय. त्याच्यात ओव्या आहेत 4674. ह्या 4674 ओव्या लिहिण्यासाठी वंदनीय महाराजांना काळ जो लागला तो आहे 224 दिवसाचा. 224 दिवसांमध्ये 4674 ओव्या त्यांनी लिहून काढलेले आहेत. त्यावरून लक्षात येते की त्यांच्या लेखनाचा वेग हा मोठा होता. गावाच्या उन्नतीकरता लिहिलेला ग्रंथ, साहित्याच्या क्षेत्रात सुद्धा हा अद्वितीय असा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. त्यातील शब्दवैभव, बोली सामर्थ्य, भाषाशास्त्र अभ्यासण्यासारखं आहे. ग्रामगीतेमध्ये कोट, आपण जे कोट इंग्रजी शब्द आहे, कोट, कॉफी, फंड यासारखे प्रचलित इंग्रजी शब्द आहेत. असे एकूण 35 शब्द आलेले आहेत. ग्रामगीतेमध्ये खटा, खेटणी, चोहटी यासारखे 59 वऱ्हाडी शब्द आलेले आहेत. मुनाफा, गल्ला, शेखी यासारखे हिंदी शब्द आलेले आहेत, त्या काळात प्रचलित शब्द. आणि टोपला, पेड, चून, भोवे यासारखे झाडीबोलीचे 295 शब्द आलेले आहेत. आणि 195 नवीन शब्दांचं सर्जन वंदनीय महाराजांनी ग्रामगीतेत केलेलं आहे, दाखवलेलं आहे. आणि या पद्धतीने जर आपण विचार केला की बा वऱ्हाडी बोली, झाडी बोली आणि इतर बोलींचे सुद्धा त्यात शब्द त्यात आले असल्या कारणाने त्या बोलीचा सुगंध वंदनीय महाराजांनी देशभर पोहोचवला असं आपल्याला म्हणता येईल. वंदनीय महाराजांचे भजन सर्वांना माहीत आहे. मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव, देव अशांना भेटायचा नाही रे. हे तुम्ही रेडिओ स्टेशनवर ऐकलं असेल. मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव, देव अशांना भेटायचं नाही रे. अशानं देव बाजारचा भाजीपाला नाही हो, मातीचा देव त्याला पाण्याचं भेव म्हटलाय. भेव शब्द वापरलाय, भय नाही म्हटलाय. मातीचा देव त्याला पाण्याचं भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराचं भेव. म्हणजे भेव हा शब्द या ठिकाणी प्रामुख्याने मानलाय. लाकडाचा देव त्याला अग्नीचं भेव. म्हणजे इथं जे वापरला शब्द आहे भेव, अशानं, हे जे शब्द आहे हे झाडीतले शब्द आहेत, आमच्या झाडीपट्टीतले शब्द आहेत. अशा प्रकारे असे अनेक शब्द, बोलीचे शब्द महाराजांनी आपल्या ग्रामगीतेमध्ये घेतलेली आहे. इतकंच नव्हे तर ग्रामगीतेच्या 26व्या अध्यायामध्ये ओवी आली आहे. देवाद्वारी हवन करी, देवाद्वारी हवन करी, बाहेर भिकाऱ्याची मारी, पोटा न दे चून भाकरी, उपाशियांच्या कधीही. चून आता सगळ्याला आता विसरले असतील काही लोक, तुम्ही शहरातली मंडळी आहे. चून म्हणजे बेसन, आपली भगिनी प्रत्येकाने खेळते तर ते बेसन, आता आपल्या शहरामधले बेसन म्हणते, आमच्याकडे चून म्हणतात. चून हा शब्द महाराजांनी ग्रामगीतेने घेतला असेल. असे अनेक शब्द बोलीचे. त्यामुळे लोकांना वाटतं का हा ग्रंथ आपला आहे. जेव्हा 2000 साली महाराष्ट्र शासनाने जे मोठ्या प्रमाणामध्ये स्वच्छ ग्राम स्पर्धा, महाराष्ट्र शासनाने संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा आणि संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान जेव्हा सुरू केलं त्यावेळेस फार गती त्यांना त्या कामाला दिली. माननीय आर पाटील साहेबांनी, ग्रामविकास मंत्री होते त्यावेळेस त्या अभियानाच्या निमित्ताने गावागावात त्या ओव्या लिहिल्या गेल्या. आणि त्या ओव्या पाहिल्यानंतर लोकांमध्ये परिवर्तन झालं, त्या शब्दाचा संस्कार झाला. जी जे गावं प्रथम आली, महाराष्ट्रात प्रथम आली. आमच्या गावाकडचं राजगड गाव आहे, ज्याला आम्ही पाटोडे सरांनी भेट दिली. विद्यापीठाच्या निमित्ताच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या गावापर्यंत गेलो, ते गावात निरीक्षण केलं. त्या गावाच्या भिंतीवर सगळीकडे तिकडे ती ग्रामगीता लिहिली गेलेली आहे. हे सगळे शब्ददान जेव्हा लिहिले गेले आहे तिथे भिंतीवरती, लोक जे वाचतात त्याचा परिणाम, त्याचा संस्कार आपल्या मनावरती होतो. आणि ह्या सगळ्या ग्रामगीतेच्या शब्दांचा संस्कार विशेष करून प्रादेशिक भाषा ते शब्द तिथे आल्या कारणाने लोकांना ती ग्रामगीता आपली वाटली, ते शब्द आपले वाटले. लोकांनी खराटे घेऊन उत्स्फूर्तपणे सहयोग दिलेला आहे, हे आपण पाहिलेलं आहे. आणि राजगड आहे गाव आहे, इकडे लवारी नावाचं गाव आहे, रेणेपार हे गाव आहे झाडीपट्टीतलं. या सगळ्या गावांमध्ये स्वच्छता अभियान अतिशय यशस्वी झालेली दिसते. आजही काही ठिकाणी त्या पद्धतीनं काम सुरू आहे, पण ते अभियान अधिक प्रभावीपणे करण्याची गरज आहे. शासनाने ते करावं असं मी या निमित्तानं आवाहन करतो. महाराजांचे काही गीत फार प्रसिद्ध आहेत. मी त्यांना भजन नाही, मी गीत म्हणतो. कारण गीत
म्हणजे जसं चिमूरचं 1942चं गीत आहे, अब काय तो धूम मचाते हो, आमच्या भागामध्ये लोकांच्या मुखामध्ये आहे. भारत चीन बॉर्डरच्या युद्धाच्या प्रसंगी एक गीत महाराजांनी म्हटलंय, आओ चिनियो मैदान में देखो हिंद का हात. जपानच्या विश्व धर्म परिषदेमध्ये हर देश में तू हर भेष में तू हे गीत जे आहे, बाबासाहेबांचं महानिर्माण झालं त्या दिवशी म्हटलेलं गीत, धन्य भीम भगवान दलितोत्थान करणे आहे ते हम्मे. आपल्या विद्यापीठाचं गीत आताच म्हटलं, या भारतात बंधू भावा नित्य बसू दे. हे गीत आमच्या भागामध्ये लोकांना मुकुंद आहे, सगळं माहीत आहे लोकांना, लोक बोलतात. आम्ही जेव्हा तेलंगणा स्टेटमध्ये जेव्हा आम्ही संमेलन घेतलं, राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलन, ते तेलुगू लोक होते. तिथे एक पुतळा दिसला त्या गावाला, सांगली नावाचं गाव आहे, सांगली दुर्भा म्हणून. तिथे आम्ही जेव्हा गेलो, तिथं माझ्या वडिलांसोबत मी कापूस विकायला गेलो होतो आदलाबादला. आता ते सांगलीवरून आम्ही गेलो होतो. ते कापूस सुकताना तिथं आम्ही पाहिलं, तिथे एक पुतळा होता त्या सांगलीला. तिथं विचारलं पाहिजे महाराजांचा पुतळा कसा, तर म्हणजे ते सामुदायिक प्रार्थना चालते, इथं मंडळ आहे तेलंगणा स्टेटमध्ये. मग त्यांना विचारलं, मग तुम्ही मराठी कसे काय बोलतात, हिंदी कसे काय बोलतात, तेलुगू आम्ही म्हणजे प्रार्थनेमुळे हिंदी बोलतोय. प्रार्थना महाराजांची हिंदी आहे. हिंदीमध्ये लोक अशिक्षित लोक प्रार्थनेमुळे हिंदी शिकलेले आहेत. हे प्रामुख्याने अगदी चांगले बोलतात, चांगला विचार करतात. महाराजांनी प्रार्थनेच्या माध्यमातून रोज जे बौद्धिक होते, भाषण होतात मान्यवरांचे. हा जो विषय आहे सामुदायिक प्रार्थनेचा, की ज्या विषयांवरती आज लाखो लोकांची भाषणं झाली आहेत आणि सगळे लोक ऐकतात. बौद्धिक उन्नयन त्याच्या माध्यमातून होते आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या या भजनांच्या माध्यमातून, प्रार्थनेच्या माध्यमातून लोकांचे मन घडवण्याचं काम, समाज घडवण्याचं काम महाराजांच्या साहित्याने केलेलं आहे. हे प्रामुख्याने मला सांगावं असं वाटतं. आर पाटील ग्रामविकास मंत्री 2000 साली एकदा म्हटले होते, वर्तमानपत्रातील बातमी आहे, त्यांनी असं म्हटलं की ग्रामगीतेतील अध्याय क्रमांक 12 त्याच्यामध्ये ग्रामशुद्धी हा अध्याय आहे. या अध्यायानुसार आम्ही ग्राम स्वच्छता अभियान सुरू केलं आहे महाराष्ट्र शासनाने, असे ते म्हणाले होते. अध्याय क्रमांक 18 यानुसार श्रमसंपत्ती नावाचा अध्याय आहे. त्यानुसार आम्ही गावागावामध्ये बचत गट अभियानाला सुरुवात केलेली आहे महिलांचं सक्षमीकरणाच्या दृष्टीनं. अध्याय क्रमांक 21 अध्याय आहे वैवाहिक जीवन, यानुसार सामूहिक विवाह मेळाव्याची योजना आम्ही सुरू केलेली आहे. अध्याय क्रमांक 38 नुसार ग्रामकुटुंब या अंतर्गत महात्मा गांधी कंठमुक्त ग्राम अभियान हे आम्ही सुरू केलेलं आहे. अशा प्रकारे बोलले म्हणजे याचा अर्थ असा की शासनाने या ग्रामगीतेच्या अध्यायानुसार जे अभियान अनेक योजना सुरू केलेल्या आहेत. खरोखर हे फार मोठं काम, अशाच पद्धतीचं काम या पद्धतीने पुढे झालं पाहिजे. आमचे पूज्य तुकारामदादा गीताचार्य यांनी अड्याटिकीला अध्याय क्रमांक 39 भूवैकुंठ नावाचा अध्याय आहे. त्या अध्यायानुसार ग्रामगीतेची प्रयोगशाळा अड्याटिकीला त्यांनी उभी केली. आणि पूज्य दादांनी ग्रामसभा, ग्राम संरक्षण दल, निसर्ग शेती, निसर्गोपचार, महिला सक्षमीकरण असे अनेक उपक्रम लोकांना रुजवले. दादांचं फार मोठं काम आमच्या भागामध्ये आहे. आणि म्हणून या निमित्ताने ग्रामदैनिकीचा उद्देश यासाठीच होता की गाव समृद्ध झाली पाहिजे. गाव समृद्ध होईल तर देश समृद्ध होईल, देश चांगला होईल आणि आपला ग्रामनाथ सुखी होईल. ग्रामनाथ म्हणजे शेतकरी हा सुखी झाला पाहिजे. आणि ग्रामगीतेच्या म्हणून पहिल्या पानावरतीच महाराजांनी ऋग्वेदामधली जी रुची आहे ती रुचीचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. विश्वम पृष्ठ ग्रामे अस्मिन्न तातुरम, गावागावातील सर्व जनता निरोगी धष्टपुष्ट व सुखी हो. अशा प्रकारे त्या ठिकाणी ऋग्वेदाचं वचन आणि तिचा अर्थ लिहिलेला आहे. ही महाराजांची मूळ इच्छा होती. आणि म्हणून ग्रामगीतेच्या कार्यरूपाने, ग्रामगीतेला जे अपेक्षित आहे त्या रूपाने ग्रामजयंतीचं कार्य हे चांगलं झालं पाहिजे. संकल्प जरी आता ग्रामजयंती संपली असली तरी याच्यानंतर पूर्ण वर्ष आपल्या हातात आहे, त्या दृष्टीने आपण संकल्प केला पाहिजे. गावागावामध्ये सामुदायिक प्रार्थना, ज्या गावात सामुदायिक प्रार्थना आहे सुरू आहे त्या ठिकाणची ग्रामसभा सक्षम आहे. बिनविरोध निवडणुका झालेल्या आम्ही पाहिलेल्या आहेत. आणि म्हणून प्रार्थना होणे, जेव्हा लोक एकत्र बसतात त्या गावामध्ये शांती प्रस्थापित होते. शांतताप्रिय समाज तो विकास करू शकतो. हा विचार पुढे अनेक गावामध्ये रामधून निघतात. आमच्या सावली तालुक्यामध्ये रामधून त्यावेळेस मी एकदा गेलो होतो, त्यावेळेस असं दिसलं मला की आमची रामधून सुरू असताना एक बाई आम्हाला भेटली. ते म्हणे आजी म्हणे बोलता बोलता ते बोलली, ते म्हणे आजी ह्या रामधूनमुळे मी म्हणे जिवंत आहे म्हणे. आज मला समजलंच नाही. कुंभारे साहेब सोबत होते. रामधूनमुळे मी जिवंत आहे कसं काय म्हटलं. नाही म्हणे दर सोमवारी म्हणजे रामधून निघते आमच्या गावामध्ये. पहिले गुरुवारी निघायचे तर सोमवारी निघते. बरोबर, काही हरकत नाही. तुम्ही जिवंत कसे? आजी म्हणे काय झालं, जेव्हा रामधून निघायची तर मी सकाळी म्हणे उठून
सडा संमार्जन वगैरे सगळं स्वच्छता पाणी वगैरे टाकून रोड स्वच्छ करत होती म्हणे. ज्या दिवशी रामधून निघाली त्या दिवशी म्हणे ताप आला होता म्हणे, घरात होती म्हणे. तर जेव्हा रामधून माझ्या घरापर्यंत आली, रामधून म्हणजे दिंडी, गजाननाची दिंडी, तर ती दिंडी जेव्हा माझ्या घरासमोर आली म्हणे, तर माझं घर समोरचा परिसर अस्वच्छ होता, साफ केलेला नव्हता. तर रामधून मधल्या एका माणसाने मला म्हटलं म्हणे, भजन करणाऱ्या माणसाने, अवा राधूबाई राधेबाई अजून उठली नाही का हो? नाही का, मी ताप आला, मी घरातच आहे. मला बरं नाही, मला जर आला, गाडीपट्टीत जर आला म्हणते, मला जर आला म्हणे. मग नामदेवराव म्हणे तापानच आहे म्हणे. अरे तू दोघे तापानच आहे, मुलगा तर नाहीच आहे तुम्हाला, फौजी म्हणे तर घरीच आहे, मग तुम्ही दवाखान्यात नाही गेले कसं जाऊ? म्हणे पैसेच नाही सर, एवढी गरिबी आमच्या भागामध्ये, आमच्या गडचिरोली जिल्ह्या साईडला पैसे नाही म्हणे. म्हणून मग आता धान निघल तर धान विकल तेव्हा पैसे, नंतर दवाखाना. अरे पण केव्हा? अशा प्रकारे आम्ही सांगितलं म्हणे. मग ते म्हणलं अरे आम्ही पैसे गोळा करतो, तुला पाठवतो दवाखान्यात. रामधूनच्या लोकांनी पैसे गोळा केले आणि त्या दोघांना नवरा बायकोंना ॲटो बोलावला, ॲटोने पाठवून दिलं गडचिरोलीला. 4 दिवस ते दवाखान्यात भरती राहिले, आज ते चांगले जीवन जगत आहे. रामदेवचा असाही वेगळा परिणाम आम्हाला तिथं पाहता आला. मी प्रत्यक्ष अनुभव घेतलाय, महाराष्ट्रामध्ये हा उल्लेख सुद्धा मी केलेला आहे. सांगायचा अर्थ अशा अनेक गोष्टी आहेत. साप्ताहिक ते दिंडी निघते, साप्ताहिक स्वच्छता अभियान होते. राजगड हे आमचं गाव, आमच्या भागातलं गाव, तिथे साहित्य संमेलन घेतलं 2007 मध्ये, राष्ट्रसंत साहित्य विचारकोटी संमेलन स्वतः आम्ही घेतलं. सायंकाळी सामुदायिक प्रार्थना झाली, भाषण वगैरे झाले. रात्री 10 वाजता अचानक आकाशामध्ये ढग आले आणि जोरदार पाऊस पडला. आमचा पूर्ण मंडप पडला रात्रोलच, आणि 550 लोक आले होते, बाहेरगावचे प्रतिनिधी. तर आम्ही मग एका बालाजी नावाचं विद्यालय, त्या विद्यालयात सगळे जमा झालो होतो. तर लोकांनी म्हटलं आता तर पाऊस पडला आहे आणि मंडपही पडला आहे, आता आपले लाईन चालली गेली, आता आपल्याला मच्छर काही सोडणार नाही. मला आश्चर्य वाटेल सर, गावात एकही मच्छर नाही हो. तर ते गावात स्वच्छ होतं, महाराष्ट्र प्रथम आलेलं गाव. त्या ठिकाणी प्रत्यक्ष अनुभव घेतला. आम्ही रात्रभर अंधारात राहिलो, एकही मच्छराने आम्हाला मच्छर नव्हतेच. हा प्रभाव आम्ही तिथे पाहिला. स्वच्छता अभियानाचं कार्य अशा पद्धतीने सुरू आहे. भिंत तिथं ओवी हा उपक्रम सुद्धा राबवला. मी चंद्रपूरच्या ह्याच्यात असताना मी हा उपक्रम माझ्या संस्थेत राबवला. चंद्रपूरच्या वेगवेगळ्या जिल्ह्याचे लोक विद्यार्थी माझ्या संस्थेत शिकतात. टेक्निकल व्यवसाय शिक्षण आहे. मी काय केलं, सद्विचार प्रवाह नावाचं पुस्तक त्याला दिलं. मला रोशन, माझा विद्यार्थी होता इलेक्ट्रिशियनचा. अरे रोशन म्हणलं, तू रोज या ब्लॅकबोर्डवरती जो सुविचाराचा फलक आहे तिथे रोज तू ओवी लिहाय, सुविचार लिहायचा. तुला त्या जबाबदारी फिक्स केली, तुला हे करायचं आहे. सुरुवातीला त्यांनी थोडंसं हे केलं, पण नंतर हळूहळू तो लिहायला लागला. 2 दिवसात ठेवायचा, वाचायचा, लिहिताना वाचायचा, पुन्हा पुस्तकाला वाचायचा. रोशन असं करता करता 2 वर्षाचा कोर्स त्याचा पूर्ण झाल्यानंतर रोशनला म्हटलं, तर रोशन तुझं आता कार्यकाळ म्हणजे तुझं ट्रेनिंग संपलेलं आहे, आपण असं करू दुसऱ्या या वर्षीच्या नवीन विद्यार्थ्यांना हे काम सोपवू. नाही म्हणजे सर मला पुन्हा एखादा महिना लिहायचा आहे. अरे म्हणून तू तर नियमित लिहित होता, 2 वर्ष लिहिलंच आहे, आता हे दुसरं काम सोपव. नाही महिनाभर लिहितो, पण मला पुन्हा यायचंच आहे, तर मला कुठलंच काही काम नाही, ट्रेनिंग जरी संपली असली तरी. तर म्हणजे ठीक आहे, पण म्हटलं लिही. मग तो लिहिता 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 लगेच भेटला मला. सर म्हणजे आता 1 महिना झाला, 2 वर्ष लिहिलं, हा महिना झाला, हा दुसऱ्याकडे सोपवू. पण तुम्हाला एक सांगतो म्हणे सर, की ह्या सुविचार लिहिल्यामुळे माझ्यामध्ये खूप बदल झाले म्हणे सर, खूपच बदल झाले आहे, मी तुम्हाला सांगू शकत नाही. म्हटलं ठीक आहे असेल. 2 वर्षापूर्वी गडचिरोली जिल्ह्यात माझी पुन्हा बदली झाली. तो मुलगा नोकरीला लागला, MSc लागला, वायरमन म्हणून अल्लापल्लीला. त्याची पत्रिका आली माझ्याकडे, लग्नाची पत्रिका. आणि लिहिलं, सर तुम्ही अवश्य माझ्या लग्नाला या. माझी मुलं मोठी असतात, आयटीची मुलं, डिग्री केलेली मुलं असतात, मोठे मुलं असतात. मी गेलो लग्नाला, पाहतो तर काय, त्याने आपल्या वर्गातल्या मुलीशी लग्न जोडलं होतं, पण ती मुलगी एका पायाने अपंग होती. सर तुम्ही म्हणाले म्हणे का घरात, तर काय परिणाम झाला, त्या मुलीकडे पाहून असं वाटलं म्हणजे का आईला आपण आधार दिला पाहिजे. हे सद्विचार प्रवाहाच्या या ग्रंथामधून मी अनुभवलेला आहे, स्वतः पाहिलेला आहे. आताही ते उपक्रम आम्ही आमच्या संस्थेमध्ये ज्या ज्या ठिकाणी जी आमची मंडळी आहे, समविचार मंडळी आहे, त्या त्या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न करतो. विद्यार्थ्यांना मी प्रामुख्याने सांगतो की जे आमचे मुलं आहेत त्यांना सांगतो का रे, आपल्या गावात लहान लहान उद्योग तुम्ही सुरू करा. एक सुंदर ओवी आली ग्रामगीतेमध्ये, मुलात असावा एखादा तरी गुण, मुलात असावा एखादा तरी गुण, त्यात तो असावा निपुण, त्या योगे न ये अडचण संसारा माझी कुठल्याही परी. किती सुंदर ओवी आहे. ह्या ओवीचा अर्थ असा आहे, प्रत्येक मुलांमध्ये एखादा गुण असतो, तो जर विकसित केला तर तुम्ही दिशा मिळाली
तर तो त्या संधीचं सोनं करू शकतो, तो आपल्या पायावर उभा राहू शकतो, तो स्वावलंबी होऊ शकतो. आणि म्हणून आम्ही प्रामुख्याने आता उल्लेख सरांनी केला, 205 विद्यार्थी मी स्वयंरोजगार का करू शकलो. मी ज्या लग्नाला एका ठिकाणी गेलो, माझ्या विद्यार्थिनीच्या, माझी विद्यार्थिनी होती. बरोबर 12 वाजता पोहोचलो. पोहोचल्यानंतर लक्षात आलं की आमची विद्यार्थिनीच्या घरी पोहोचलो तर लक्षात आलं की ती जवळपासच्या एका गावाजवळ शहरात गेलेली आहे. नवरदेव येऊन थांबलाय, लोक थांबले आहेत. नवरीनबाई शहरात गेलेली आहे. आम्हाला लक्षात नाही नवरीनबाई शहरात कशाला गेली. चौधरी साहेब नंतर समजलं का आता व्हिडिओ शूटिंग होत आहे तर मग चांगलं दिसलं पाहिजे. मेकअप ब्युटी पार्लर गरजेचं आहे, हे बरंच आहे. मग आम्हाला समजलं की आमची जी शोभा नावाची मुलगी आहे ती मेकअप करायला कुठे गेली, शहरात गेली, म्हणजे 12 किलोमीटर दूर. आम्ही असा विचार केला, अरे त्या गावात एवढं मोठं 2000 वस्तीचं गाव आहे, पण गावात ब्युटी पार्लर नाही आहे. ब्युटी पार्लर गरजेचं आहे. प्रत्येक मुलीला वाटते आपण सुंदर दिसलो पाहिजे. आणि म्हणून मग सांगितलं का आमच्या आयटीआयला जी ट्रेनिंग आहे, हेअर अँड स्किन केअर नावाचा कोर्स आहे. हेअर अँड स्किन केअर आम्ही त्या पोरींना सांगतो, तुम्हाला अडचण सांगा का, घर आहे ना, हो, एक खोली आहे ना, बस काही लागत नाही, एक खुर्ची पाहिजे, आरसा पाहिजे, वस्तू लागते, काय कठीण आहे. तुम्ही सुरू करा. प्रत्येक गावामध्ये ब्युटी पार्लर असलं पाहिजे. ओलीकडे आता हॅपी बर्थडे करतात, भाऊ तुमचा बर्थडे आणि लिहितात फेसबुकवर बापा, आणि तो बर्थडेचा केक घेण्यासाठी जाते शहरामध्ये. मी पोरांना सांगितलं आमच्याकडे कोर्स आहे, फूड अँड व्हेजिटेबल्स नावाचा कोर्स आहे. बिस्किट तयार करणे, शरबत तयार करणे, केक तयार करणे, गोळ्या तयार करणे, आता कोर्सेस आहे सर. मी त्यांना म्हणाले केक बनवायचं आपल्याकडे युट्यूबवर भरपूर व्हिडिओज आहे, केक कसा बनवायचा. आपल्या गावात केकचं दुकान का नाही होऊ शकत. आपल्या गावात सायकली आहे, 2 व्हीलर गाड्या आहे, पंक्चर दुसरं दुकान का नाही आपल्या गावामध्ये. आपल्या गावात घरोघरी लाईनिंग वायरिंग आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, वायरमन पाहिजे, इलेक्ट्रिशियन पाहिजे, पंप मेकॅनिक पाहिजे, गावात ट्रॅक्टर आहे, ट्रॅक्टर मेकॅनिक पाहिजे. किती लोकांना उद्योग मिळतो. मी ज्या डिपार्टमेंटला असल्यामुळे मलाही करता आलं. सांगायचा अर्थ असा, मी माझे सगळे विद्यार्थी सांगा, तुम्ही नोकरीच्या मागे आता लागू नका. ज्यांना संधी आहे अभ्यास करू शकतात, नक्की त्यांनी तयारी करा. त्यांनी नक्की स्पर्धा परीक्षेची तयारी करा. ज्यांना संधी आहे त्यांना म्हणजे ते करू शकतात ते करा. पण ज्याला सोय नाही आहे, अनेक अडचणी आहे, त्यांनी लहान असे उद्योग, व्यवसाय, स्वयंरोजगाराची कामं हे करायला काही हरकत नाही. हा विचार प्रामुख्याने महाराजांनी सांगितलाय. तन मन धन से सदा, पुस्तक लिहिलंय का, तन मन धन से म्हटलंय. मग धन असं आपोआप येईल का, थोडं काम करावं लागेल ना. युवकांना प्रेरणा देणारं साहित्य महाराजांचं आहे. आणि म्हणून महाराजांनी सांगितलं, पोरांना हे प्रामुख्याने सांगितलं, पूजा पाती दुय्यम आहे, पहिली बात तो संयम आहे. स्वतःवर नियंत्रण ठेवणं हे अतिशय गरजेचं आहे. लहानशी गोष्ट कोणतं रूप घेऊ शकेल हे सांगता येत नाही अलीकडच्या काळामध्ये. आणि म्हणून मुलांनी स्वतःला जपलं पाहिजे, आपलं कॅरेक्टर चांगलं ठेवलं पाहिजे. याकडे सुद्धा महाराजांनी आपल्या साहित्यात मांडलं गेलेलं आहे. महाराज सांगतात, पूजा पाती दुय्यम आहे, पहिली बात तो संयम आहे. सुरुवातीला मी एक उल्लेख केला की गावामध्ये सामुदायिक प्रार्थना सुरू झाली पाहिजे असं का म्हटलंय. एका गावाला गेलो होतो, कार्यक्रम चालू होतो, 2 व्हीलरने, 2:30 वाजताची वेळ होती. जाताना काय झालं, रस्त्यावरच ते गाव होतं गडचिरोली जिल्ह्यामधलं. लोक भरपूर उभे होते रस्त्यावरती. मी आपली गाडी उभी ठेवली. काय झालं म्हटलं इथे. नाही म्हणे, या गावचे जे आजोबा आहे ना म्हणे, या घरातले ते मरण पावले म्हणे. मला केव्हा गेलेत, कशाने गेलेत म्हणे, सकाळीच गेले, अटॅक आला होता म्हणे, तर अनेक आजार होते म्हणे. बरं म्हणलं मग सगळे नातेवाईक आलेत का. हो म्हणे, ते केव्हाच आले आहेत. म्हणलं मग आता 2:30 वाजले ना, कसं काय म्हणजे. नाही तसं नाही म्हणे भाऊसाहेब, तसं नाही म्हणे. गोष्ट अशी आहे म्हणे की हे जे आजोबा मरण पावलेले आहेत त्याचा नातू दारू गेलाय. तो दारू प्यायला गेला म्हणे भट्टीवर, अनाधिकृत भट्टी. त्याने सांगितलं म्हणे, खबरदार माझ्या आजाला हात लावत, आजा माझा आहे, मी पहिले पिऊन येईल, मन सोबत्याने घेऊन गेला म्हणे. त्याला कोण बोलणार म्हणे. ही परिस्थिती जर टाळायची असेल, म्हणजे आपण अशा अवस्थेत राहून पोरं अशा ठिकाणी जात असेल, तर आपल्या घरी, आपल्या गावामध्ये तुम्ही प्रार्थना सुरू करा. हे ग्रामगीतेनिमित्त सर्वांना आवाहन करतो. महाराजांनी सांगितलं, संस्कार काय, 2 मिल गए दुनिया बनी, 2 मिल गए दुनिया बनी, जिनसे बनता है संसार, और संसार के चाहिए संस्कार. मग संस्कार कुठे मिळतो, दुकानात मिळतो, रेडीमेड कुठे पॅकिंग मिळते, ऑनलाईन मिळते, अजिबात नाही. महाराजांनी ते सांगितलंय, संस्कार कसा प्राप्त होतो. फार सुंदर लिहिलंय, महाराजांचे वाक्य वाचून दाखवतो.
काय म्हटलंय, संस्कारासाठी गरज नाही, जप तप तितिक्षा योग याची गरज नाही. कशाची गरज आहे, भगवान की प्रार्थना करने से, अपना कमरा साफ करने से, झाड़ू लगाने से, बिछायत करने से, सात्विक वातावरण पैदा करने से, धूप बत्ती लगाने से और घर के लोगों के साथ में बैठकर प्रार्थना करने से और मिलजुल के खाना खाने से संस्कार बनता है. किती सोपं काम आहे. पण आता अलीकडे असं आहे का, घरी आपण मिळून तर जेवण करतो का, सगळे ताटं घेऊन मोबाईल घेऊन अलग अलग बसतात. ही वस्तुस्थिती आहे. आणि मग म्हणते पोरं आमचं ऐकत नाही. ह्या सगळ्या गोष्टी सांगून ठेवल्या महाराजांनी, अगदी साध्या पद्धतीने सांगितलं आहे हे सांगण्यासाठी. आणि म्हणून जैसा हमारा संस्कार वैसा आपला संसार बनेगा महाराजांनी सांगून ठेवला. आणि हे मानवतेचं काम महाराजांना अपेक्षित होतं की हे केलं पाहिजे. शील बनाना, नम्रता से रहना, प्रेम से बर्ताव करना, अपना उद्योग नेकी से करना, हे सगळं संस्कारातून सगळं प्राप्त होत असते. आणि म्हणून आपण या दृष्टीने विचार आपण निश्चितपणे केला पाहिजे. आपण सगळे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी या भावांनो. आणि म्हणून राष्ट्रसंतांचा हा विचार हा केवळ एका माणसाचा नाही. हम नहीं अपने लिए, हमको सभी से गरजे है. सकळा सकळ मानवता राष्ट्र भावना व सर्व स्थळी मिळून समुदाय प्रार्थना, आओ सभी मिल जाए के प्रभु ध्यान. सर्व ठिकाणी मिळून मिसळून समुदाय. आमच्या झाडीपट्टीमध्ये धान रोवणी करायची आहे. सर मला इशारा करायला बंद. आमच्या भागामध्ये झाडीपट्टीमध्ये रोवणं करायचं आहे. धानाचं रोवणं करणं म्हणते. नंतर झाड चूर्ण करणं म्हणते. चूर्ण करणे झाडी शब्द आहे. रोवणं करण्यासाठी एक माणूस नाही करू शकत. गावातले 25-30 बाया लागतात. मिरची तोडायच्या 25-30 बाया लागतात. कापूस वेचायचा किमान 20 बाया लागतात. मग जर मी म्हटलं की मी आणि मला पाहिजे गरज नाही तर त्याचं शेतीच नाही करू शकत. शेतीच करू शकत नाही. समूहाच्या सहकार्याशिवाय माणूस जगू शकत नाही हे प्रामुख्याने सांगितलं. आणि म्हणून मिळून मिसळून राहा. समुदायाच्या कल्याणात आपलं कल्याण आहे हा प्रामुख्याने विचार महाराजांनी सांगितला. हा राष्ट्र निर्माणाचा विचार आहे, राष्ट्र निर्मितीचा, ग्राम नवनिर्माणाचा विचार आहे. आणि म्हणून प्रामुख्याने महाराजांनी या गोष्टीवर जोर दिलेला आहे. इतकंच नव्हे तर अलीकडची मुलं हे काम नाही करत. शिकलेले पोरं अजिबात पाय काम करत नाही. बिलकुल बाप करल माय करल पण काम पोरगा काम करत नाही. त्याला मोबाईल पट्टी बापाला का मी लहानपणी असं हा पोरगा बिलकुल काम करत नाही. वस्तुस्थिती आहे. मुलाने सांगावं लागेल. कष्ट नाही बनते हाथों से, सब ही समझाते बातों से, ऐसे कैसे हो भारत का हात में रहे लंगूर. काम नाही केलं तर भीक मागायची पारी येणार ही वस्तुस्थिती याच्या काळामध्ये. हे करावंच लागणार आहे. हे तुम्ही प्रामुख्याने आपल्या मुलाला सांगा. तू किती डिग्री कर रे बाबा, पण तू काम कर. लहान सहान तरी उद्योग सुरू कर, छोटं मोठं तरी कर, घरी काम कर, त्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि याकरता महाराजांची जी ग्रामगीता आहे, इतर संपूर्ण साहित्य आहे, हे त्यांच्यापर्यंत पोहोचावं लागेल. अलीकडची मुलं जरा वाईट मार्गाला लागलेली आहेत. ते न सांगण्यासारखी गोष्ट आहे. मला लवकर समजेल. ज्या ओव्या वाचतोय ग्रामगीतेतल्या ओव्या बघा. अध्याय 3. मुलगा जरा वयात आला. धक्का ते वातावरण सध्या. मुलगा जरा वयात आला, हवे तैसे वागू लागला. मुलगा जरा वयात आला, हवे तैसे वागू लागला. बालपणीच भोगी तारुण्याला, जन्म गेला दुःखी मग. सगळ्याला समजलंय, तुम्हाला ते सांगायची गरज नाही. त्याचे जीवन म्हणजे पाप, त्याचा संसार म्हणजे ताप, त्याचे संताप म्हणजे शाप संसार असे. हे सगळं समजून घ्या आणि आपल्या पोरांना समजण्याचा प्रयत्न करा. संस्कार संगत उत्तम मिळाली पाहिजे हे आजच्या काळाची गरज आहे. समाजातील सर्व जबाबदार घटकांनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणून महाराज म्हणतात प्रथम पाया मानव वर्तन, प्रथम पाया मानव वर्तन, याच करावे उत्तम जतन, गाव करावे सर्वांग पूर्ण, आदर्श चित्र गावाचे. आणि म्हणून मला असं वाटलं की मी सेवा मंडळाचा लहानसा कार्यक्रम, मी काही फार मोठा नाही आहे, माझ्या परीने होईल तेवढं करत करत गेलो, होईल तेवढं शिकत गेलो. आणि कुठलंही काम करत करत गेलं का त्याचा संग्रह होतो त्याच्या पद्धतीने. म्हणून मला असं वाटलं की आपणही एखादं गाव दत्तक घ्यावं. आणि योगायोगाने आज गडचिरोली जिल्ह्यात नोकरी करतोय. या जिल्ह्यात नोकरी केली कळमशेरला, 3 वर्ष इथे होतो या जिल्ह्यामध्ये. चंद्रपूर जिल्ह्यात नोकरी केली, वर्षाला नोकरी केली. तर गडचिरोली जिल्ह्यात असताना एक गाव दत्तक घेतलं. त्या गावाचं नाव असं पुरणिकच्या, पूर्ण आदिवासी गाव आहे. आदिवासी लोक आदिवासी बोलतात. त्या गावामध्ये प्रार्थना सुरू केली, सामूहिक प्रार्थना केली. दर रविवारी जाणे, पोरांना घेऊन बसणे, प्रार्थना. आणि घर तिथे ग्रामगीता 150 ग्रामगीता घेऊन गेल्या.
160 घरांचं 10 ग्रामगीता काही पडल्या तर ग्रामगीता वाटल्या आणि नुसत्या वाटल्या नाही तर मग भिंतीवर लिहून काढल्या. पैसे गोळा केले 2-3 लोकांकडनं, स्वतः मी टाकल्या आणि भिंतीवर लिहून काढल्या, विहिरीवर लिहून काढल्या. आश्चर्य वाटलं. दुसऱ्या हप्त्यात जेव्हा मी गेलो 4 मुलं मला भेटली की ज्याने ग्रामगीता ओळ्या म्हणून दाखवल्या चौकामध्ये. किती मोठी गोष्ट आहे. लहानपणापासून जर समजा संस्कार झाले तर मला असं वाटतं की चांगला समाज निर्माण होऊ शकेल. आणि या पद्धतीने आम्ही काम करू शकलो. त्या जिल्ह्यामध्ये ते गाव आम्ही आदर्श घेण्याचा प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे. आजवर 17 संमेलनं मी राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनं आम्ही घेतलेले. घेण्याचा उद्देश काय की महाराजांच्या साहित्याचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे आणि समाज चांगला झाला पाहिजे. या दृष्टीने एक काम हाती घेतलं. 205 युवकांना या मार्गी लावण्याचं, लहानसा रोजगार सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. आणि म्हणून महाराजांनी सांगितलं आहे की ग्राम सुधारणेचा मूलमंत्र सज्जनाने व्हावे एकत्र, संघटना हे जी शक्तीचे सूत्र ग्राम राज्य निर्माण करी. आणि म्हणून सज्जन लोकांनी एकत्र आलं पाहिजे. जसं आता पाकवडे सरांनी माझं भाषण ऐकलं तिथे राजगडला, नाही बंडपंतांना बोलावलं पाहिजे. मला आश्चर्य वाटलं पण आपल्यासारख्या ठिकाणी इथं तर महान लोक बसले आहेत पण मला बोलावलं. लोक तुम्हाला धन्यवाद देतो, गुरु साहेबांनी सुद्धा परवानगी दिली. खरं म्हणजे त्यांनी ते ऐकलं की नाही हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे. मी त्यांनाही म्हटलं की सर तुमच्या सगळ्यात ज्येष्ठ लोक ह्या भागात विद्वान लोक तिथं किल्ल्यावरती गेले पाहिजे. साहित्य सगळ्याच्या निमित्ताने एखादं गाव आपण आदर्श घेऊ शकतो, आदर्श करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू शकतो, तशी आपले उपक्रम राबवता येतात. आणि म्हणून मला असं या निमित्ताने आवाहन करावं वाटतं की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे अध्यासन आहे त्या निमित्ताने असं मला सांगावं वाटतं. विदर्भात जेवढे गावं आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यामधला किमान एक गाव अध्यासनाच्या माध्यमातून दत्तक घ्यावं असं मला सांगावं वाटतं. एक गाव, एका जिल्ह्यात एक जर गाव दत्तक घेऊ शकलो, त्या गावात एक फलक लावला, तिथे सामुदायिक प्रार्थना सुरू केली, छोटंसं वाचनालय सुरू केलं, स्पर्धा परीक्षेचं एक अभ्यास केंद्र सुरू केलं, भिंतीवरती ग्रामगीतेच्या ओव्या लिहिल्या, राष्ट्रसंत संपूर्ण साहित्य समग्र साहित्य त्या गावाला भेट दिलं. आणि प्रत्येक 3 महिन्यामध्ये किमान 3 महिन्यात एक प्रबोधनपर कार्यक्रम घेतला. आणि तिथे छोटे छोटे उद्योग कसे करता येईल असं कार्यशाळा जर आपण घेऊ शकलो अध्यासनाच्या माध्यमातून एक फ्रुटफुल काम होऊ शकते मला असं वाटतं. आणि म्हणून या कोरोनाच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी अनुभवला हा कोरोना काळ. आणि या कोरोनाचा काळ अनुभवल्यानंतर आपण सगळे एकत्र आलो. आणि या कोरोनाच्या काळामध्ये लोक तुटले होते एकमेकापासून. लग्नाची पत्रिका पाठवली तर म्हणायचे की तुम्ही लग्न करून टाका, इथून आशीर्वाद समजा. लहानशी पत्रिका दिलेल्या झगडा करणारे लोक, रुसणारे लोक कोरोनाच्या काळात म्हणे की नाही आमचा इथून आशीर्वाद आहे, बस तुम्हाला शुभेच्छा आहे, तुम्ही लग्न आटवून टाका. एखादा कोणी गेलं तरीच आठवते. समाज तुटण्याच्या मार्गावर असताना कोरोनाच्या काळानंतर आपण पुन्हा एकत्र आलो आहे. पुन्हा समाजाला जोडण्यासाठी आपल्याला राष्ट्रसंतांच्या विचाराने ग्रामजयंतीच्या या महापर्वाच्या निमित्ताने असा संकल्प करूया की राष्ट्रसंतांच्या विचाराने सगळे आपण एकत्र लोकांना करण्यासाठी आपण सर्वजण सामूहिकपणे प्रयत्न करूया. राष्ट्रसंतांचं साहित्य, त्यांचे विचार हे आजच्या या सगळ्या संकटावरती अडचणीवरती मात करणारं प्रभावी असं औषध आहे. आणि म्हणून दादा सांगितलं, तुकाराम दादा गीताचार्य असे म्हणायचे की ही जी मानवी निष्ठा आहे, मलमूत्र आहे, यापासून तुम्ही खत तयार करा शेतीसाठी. यावर सुद्धा रिसर्च झालं पाहिजे. काही लोकांनी त्या भागात काम केलेलं आहे. काही लोकांनी शेतीमध्ये मानवी व्यष्टीचे खत तयार केलेलं आहे चरसंडासाच्या माध्यमातून. हा ग्रामगीतेतलाच प्रयोग आहे. सामूहिक ग्रामस्वच्छता, व्यसनमुक्तीचं काम, ग्रामनिष्ठेचा प्रचार, लघुउद्योग, शेतमाला आधारित छोटे छोटे उद्योग कसे करता येईल या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे. तुम्हाला एक लक्षात घेतलं पाहिजे की कोरोनाच्या काळामध्ये शहरात लोक फ्लॅटमध्ये बंद होते. फ्लॅटमध्ये सगळे शहराचे लोक बंद होते. पण खेड्याचे लोक यायचे, बाया यायच्या, दही घेऊन यायचे, दूध घेऊन यायचे, मिरची घेऊन यायचे, वांगे घेऊन यायचे आणि आमच्या शहरी लोकांना जगवायचे. तेव्हा काय लक्षात आलं की खेडे श्रेष्ठ आपल्यापेक्षा. कुठं आपण मोठे आहोत, ते मोठे आहे की त्यांनी जगवलं आपल्याला कोरोनाच्या काळामध्ये. आणि महाराजांची ओवी आहे, खेडेची शहराचे जनक, खेडेची शहराचे जनक शहर भोगते, खेडे उत्पादक. शहर भोगते म्हणजे कस्टमर आहे आणि खेडे प्रोडक्शन करणारे आहेत. शहराकडे न जाता लोक धावावे उलट खेड्याकडे. आणि तेव्हा त्यांनी केलेलं काम, खेड्याच्या लोकांनी केलेलं काम हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून श्रमदानाचा सप्ताह घेऊन रस्ते दुरुस्ती करावे सर्वांनी,
त्यात जी जी घाण निघेल ती ती दूर न्यावी गावापासून, तैसेच करावे चढसंडास, मळ दिसून कधी न द्यावा कोणास, तेथे बसली या शौचास, माती झोकावी सावकाश. अशा प्रकारचे अनेक अनेक विचार, अनेक अनेक उपक्रम महाराजांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून दिलेले आहे. आणि हे सगळं जर केलं आपण, एक प्रकारचं सातत्याने सेवेचं काम आपण केलं, आपलं आत्मिक बळ वाढते आणि त्या आत्मिक बळामधून आपल्याला हे काम सहजगीत्या निर्भयपणे करता येते. आणि म्हणून आत्मविकास होतो सेवेने, आत्मविकास होतो सेवेने, कार्याने. त्याकरता आपण प्रयत्न केले पाहिजे. हे आत्मविकासाचे बळ मानवी प्रयत्नाचीच फळ, देव होऊनी करील सगळं लोकची देव, हा अनुभव येतो. आणि म्हणून मित्रा ऐसा अभ्यास करी, धरोनी मार्ग बोध अंतरी, मग दिसेल याच शरीरी तो श्रीहरी व्यापला. या पद्धतीने आपण जर काम केलं तर मला असं वाटतं ग्रामगीता आपल्या सर्वांसाठी दिशादर्शक आहे. आणि सेवेचं काम खरोखर या दृष्टीने आपण केलं पाहिजे. आणि जेवढं काय आपल्याला करता येईल, जेव्हा आपला वेळ मिळेल तो आपण दिला पाहिजे. जे तुम्ही द्याल त्याचं रिटर्न तुम्हाला नक्की मिळेल. निसर्ग तुम्हाला आपल्याकडे कधीच ठेवत नाही कोणती गोष्टी. तुम्ही द्याल, एखाद्या मुलाला घडवलं की तुम्हाला मुलं लगेच रिटर्न देते. आज जे मुलं मला फोन करून सांगतात की सर मी सुखी आहे, आनंदी आहे, माझं असं चांगलं आहे, बरं वाटतं. हे रिटर्न्स आपल्याला मिळतात. हे सांगितलं महाराजांनी. निसर्गाकडे चला, गावाकडे चला, गावांचा विचार, राष्ट्राचा विचार सांगितला. आणि म्हणून महाराजांचा हा विचार या निमित्ताने आपण सगळ्यांनी समजून घेऊया. मानवी जीवनाचा अळीक आनंद उपभोगण्यासाठी, ग्रामव्यवस्थेला सक्षम करण्यासाठी केंद्रीभूत ठरवून सर्व व्यवहारांची रचना केल्याशिवाय आपलं राष्ट्र विकसित होणार नाही. याकरता मानवी बळाचा शुद्ध वापर सार्वजनिक हिताच्या दृष्टीने आपण केला पाहिजे. हा विचार या निमित्तानं मला सांगावा असं वाटला. एक चांगली संधी मला विद्यापीठाने दिली आणि मला जे मी केलं माझ्या प्रामुख्याने सांगण्यापेक्षा काय केलं ते सांगितलं तर अधिक त्याचा प्रभाव पडतो. आपण सगळे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशी मंडळी आहे. सर्वांचं मी इथे आभार मानतो की एका लहान माणसाचं भाषण, उंचीने मी लहानच आहे, आपण सर्वांनी ऐकून घेतलं. सर्वांना धन्यवाद देतो. आदरणीय कुलगुरू साहेबांना सुद्धा मी धन्यवाद देतो. विद्यापीठाने मला बोलावलं, या व्यवस्थेचं प्रशासनाचे मी आभार मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद सर्वांना. जय